इतिहासातील घटना वाचत असताना कधी आपल्या वाचनात इसवी सन पूर्व येते तर कधी इसवी सन. चला यामधला फरक आपण जाणून घेऊया. आपण सध्या जी कालगणना वापरतो त्याला ग्रेगोरियन कालगणना किंवा ख्रिस्ती कालगणना असं म्हटलं जातं. इतिहासातील हजारो वर्षाचा काळ सोप्या पद्धतीनं मोजता यावा यासाठी येशू ख्रिस्ताच्या जन्माला आधारभूत मानलं गेलं आणि काळ हा 2 भागात विभागला गेला. म्हणूनच प्रभू येशूंच्या जन्मापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व आणि जन्मानंतरच्या काळाला इसवी सन असं म्हटलं गेलं. प्रभू येशूंच्या जन्मापूर्वीच्या काळाला बिफोर कॉमन इरा आणि जन्मानंतरच्या काळाला ॲन्नो डोमिनी असं म्हटलं गेलं. या दोघांमधला फरक काय तर चला आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. आज 2026 सुरू आहे. आपण जर 2026 वर्ष मागे गेलो तर आपण शून्यावर जाऊन पोहोचू आणि ते शून्यापासून जर आपण मागं गेलो म्हणजेच -1, -2, -10, -100 तर ते इसवी सन पूर्वमध्ये जाईल. म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मवर्ष सांगतो तर आपण असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 मध्ये झाला.